विद्यार्थी मित्र, कोरोना स्थितीमुळे आपली शाळा उशिरा सुरू होत असल्यामुळे शासनाने आपला काही कोर्स कमी करून दिलेला होता. तदनुसार त्या शासनाच्या परिपत्रकानुसार आपण जो चॅप्टर फर्स्ट शिकतो आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री, या फर्स्ट चॅप्टरमध्ये काय काय कमी केलेलं आहे त्याची आयडिया मी आता तुम्हाला देतो आहे. तुमचे पुस्तकं जर तुम्ही समोर ठेवून बसले तर चांगलं होईल आणि जे मी सांगतो ते तुम्ही त्या पुस्तकामध्ये कट करून घेतलं ते तुमच्या दृष्टीने योग्य राहील. हे बघा, प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये हा जो फर्स्ट क्वेश्चन होता, फारसं काही कमी केलेलं नाही आहे याच्यामध्ये. तर हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, या फर्स्ट क्वेश्चनमध्ये 6th, 7th आणि 8th हे 3 एक्झाम्पल्स कमी केलेले आहेत. हे कमी नसते केले तरी आपण सहज एकही मिनिट लागत नाही गणित करायला. याचं स्वयं अध्ययन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे जरी कॅन्सल केले असतील तरी तुम्ही हे आपण केलेले होते, त्याच्यामुळे ते वहीमधले काही कापण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर हे सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये 5 आणि 6 हे एक्झाम्पल्स तुमचे कमी केलेले आहेत. त्याला मी अशी फुली मारलेली आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3मध्ये आपण हे सगळेच सोडवलेले होते. त्याच्यातले हे 4th, 5th आणि 6th हे एक्झाम्पल्स तुमचे कॅन्सल केलेले आहेत. हे ठेवलेले आहेत 1, 2 आणि 3. हे 3 कॅन्सल केलेले आहेत. मी फुल्या मारलेल्या आहेत, ते तुम्ही कॅन्सल करू शकता. नंतर क्वेश्चन नंबर 5 हा एक्झरसाईज आपला पूर्ण झालेला होता. क्वेश्चन नंबर 5सुद्धा कॅन्सल केलेला आहे. तर याच 5सारखा 4 ठेवलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 मात्र कॅन्सल केलेला आहे. तर हे तुम्ही जर खुणा करून घेतल्या तर तुमच्या अभ्यासाला तुम्हाला चांगलं होईल. नंतर पेज नंबर 8कडे येऊ आपण. पेज नंबर 8वरती हा प्रॅक्टिस सेट 1.2 मधला हा 6th क्वेश्चन जो आहे, 6th क्वेश्चनमध्ये हा 6th क्वेश्चन आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द फिगर. या 6th क्वेश्चनमधला हा 3rd क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. हे पहा, मी इथे फुली मारलेली आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्येही फुली मारून घ्या. नंतर येऊ आपण डायरेक्ट आपल्या प्रॉब्लेम सेटकडे. प्रॉब्लेम सेटमध्ये हा जो क्वेश्चन नंबर 2 दिसतो आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 2मध्ये खरं तर हे पर्याय होते, पण मी जेव्हा त्याच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला समजावून सांगेल. ते पर्याय नंबर 3 आणि हा 4 हे कॅन्सल केलेले आहेत. तुम्ही कॅन्सल करून घ्या. 3rd आणि 4th ऑप्शन्स हे कॅन्सल केलेले आहे सेकंड क्वेश्चनमध्ये. 3rd क्वेश्चनमध्ये हे 5th एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट आहे, आपला प्रॉब्लेम सेट आहे. हा 3rd क्वेश्चन आहे. 3rd क्वेश्चनमध्ये 5th एक्झाम्पल आणि 6th एक्झाम्पल आपलं कॅन्सल केलेलं आहे. त्याच्यानंतर मागे जर तुम्ही आले तर प्रॉब्लेम सेटमध्ये हा 6th क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे, हा पूर्ण कॅन्सल आहे. आणि 10th क्वेश्चन कॅन्सल केलेलं आहे. ही यावर्षीसाठीच फक्त ही अरेंजमेंट आहे. आणि शक्य झालं तर हे एक्झाम्पल्स तुम्ही, म्हणजे शिक्षक तुम्हाला हे प्रॉब्लेम्स शिकवणार नाही यावर्षी आणि परीक्षेलासुद्धा हे येणार नाहीत. पण हे पुढच्या वर्षीच्या दृष्टीने हे पूर्ण तुम्ही सोडून द्यावं असं नसतं. जर तुम्हाला हे अभ्यासता आले तर तुमच्या लेवलला स्वयं अध्ययन तुम्हाला करता आलं, म्हणजे स्वतः जर अभ्यास करून तुम्हाला सोडवता आले तर हे तुम्ही सोडून बघू शकता. अन्यथा हे परीक्षेला विचारलं जाणार नाहीत. आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळू. आपण 7th व्हिडिओमध्ये या एक्झरसाईज म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1मधले सगळे एक्झाम्पल्स आपण केलेले होते. आता मी पुढच्या अभ्यासाकडे येतो आणि मी येतो आहे पेज नंबर 6कडे. या पेज नंबर 6वरती आपल्याला लाईन सेगमेंट, त्याच्यानंतर रे, नंतर लाईन
नंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, त्याच्या प्रॉपर्टीज, मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट वगैरे शिकायचं आहे, कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट वगैरे शिकायचं आहे. आता काय काय कशाला म्हणतात हे मी एक एक तुमचं घेतो आहे. मी इथे वहीवरती डेफिनेशन्ससुद्धा लिहिणार आहे. त्या डेफिनेशन्स जर तुम्ही व्हिडिओवरून तुमच्या वहीमध्ये उतरून घेतल्या तर फार चांगलं होईल. आता मी येतो आहे लाईन सेगमेंटकडे. सेगमेंट म्हणजे तुकडा, लाईन सेगमेंट म्हणजे लाईनचा तुकडा. तुम्ही याच्या आधी लाईन सेगमेंट वगैरे तुम्हाला शिकलेले आहात, तुम्हाला माहिती आहे लाईन सेगमेंट वगैरे कशाला म्हणतात. तरी आता डिटेल आपल्याला यावर्षी या डेफिनेशन्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्या 1 मार्काचे क्वेश्चन्स असतात आपल्याला, त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन्स विचारल्या जाऊ शकतात. किंवा आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या डेफिनेशन्स याच्यावर प्रश्न विचारल्या जाण्याचा संभव असतो. तर इथे आता शिकणार आहे पहिल्यांदा आपण लाईन सेगमेंट. तर ह्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर ठेवल्या आणि ह्या रिमेंबर इथे लिहून देतो मी. रिमेंबरचा अर्थ असा आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किंवा रिमेंबर म्हटल्यापेक्षा आपण याला इम्पॉर्टंट असं म्हणू. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला पाठांतर लागेल. जे रिमेंबर म्हणतो आहे मी ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि जे मी इम्पॉर्टंट म्हणतो ते तुम्ही पाठच करणे जास्ती चांगलं राहील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. तर इथे रिमेंबरच्या ऐवजी मी याला इम्पॉर्टंटच म्हणणं पसंत करेल. तर लाईन सेगमेंट म्हणजे लाईनचा तुकडा. तर लाईनचा तुकडा काय असतो, तर काय असते, हा मी फिगर काढतो एक आणि इथे याला असे पॉईंट्स करतो आणि याला नाव देतो कॅपिटल ए आणि कॅपिटल बी. आता तुम्हाला विचारली कोणती फिगर आहे, तर तुम्ही पटकन सांगाल मला हा सेगमेंट ए बी आहे. याला आपण सेगमेंट ए बी वाचू शकतो किंवा याला आपण सेगमेंट बी एसुद्धा वाचू शकतो. म्हणजे हा सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए. लिहिताना आपण याला शॉर्टमध्ये सेग लिहित असतो, सेग ए बी और सेग बी ए. लक्षात ठेवा, सेग ए बी किंवा सेग बी ए हा एकच सेगमेंट आहे. आता हा जो याची डेफिनेशन काय आहे, तर हा लाईन कशाची बनलेली असते, आपल्या बेसिक फिगर जी आहे आपल्या जॉमेट्रीमध्ये ती असते पॉईंट. आणि सगळ्या फिगर्स ज्या आहेत ते पॉईंट्सपासून बनलेले असतात. सगळ्या फिगर पॉईंट्सचे सेट असतात. आता इथे हा सेगमेंट जो आहे याच्यामध्ये ए आणि बी जे आहेत हे या सेगमेंटचे एंड पॉईंट्स आहेत. आता या एपासून बीपर्यंत जर तुम्हाला मी विचारला प्रश्न आणि ह्या एपासून बीपर्यंत असे या सेगमेंटवर इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, एपासून बीपर्यंत या सेगमेंटवर या 2 एंड पॉईंट्सच्या मध्ये किती पॉईंट्स आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ते आपल्याला मोजता येत नाहीत इतके पॉईंट्स आहेत, म्हणजेच इन्फायनाईट पॉईंट्स आहे. म्हणजे हा सेगमेंट जो आहे हा इन्फायनाईट पॉईंट्सचा सेट आहे. आणि याच्यात कोणकोणते पॉईंट्स येतात, त्याच्यामध्ये या सेगमेंट ए बीमध्ये पॉईंट ए, पॉईंट बी अँड ऑल द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, हा कोणाचा सेट आहे, सेगमेंट ए बी कोणाचा सेट आहे. सेगमेंट ए बी हा पॉईंट ए, पॉईंट बी अँड ऑल द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी यांचा सेट आहे. म्हणजे पहा, ए पॉईंट आला, बी पॉईंट आला आणि ए आणि बीच्या मधले सगळे पॉईंट्स आले. म्हणजे सेगमेंट ए बी काय आहे, सेगमेंट ए बी इज द युनियन सेट आहे. युनियन आहे म्हणजे एकत्रित सेट आहे. युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट. कुणाचा, पॉईंट एचा, पॉईंट बीचा आणि ऑल द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे लाईन सेगमेंटची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर सेगमेंट काढायचा, तो सेगमेंट काढून मग त्याची डेफिनेशन लिहायची. आता कसं लिहिल मी, सेगमेंट ए बी काढला मी आणि मी डेफिनेशन लिहितो, द युनियन सेट. युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट. द युनियन सेट ऑफ
पॉईंट ए कॉमा पॉईंट बी and all the points between A and B is called segment AB. आता हाच जर सेगमेंट इथे जर एच्या जागी पी एस केलं मी आणि इथे क्यू केलं तर तो होईल सेगमेंट पी क्यू. आणि मग सेगमेंट पी क्यू हा एकत्रित सेट आहे, म्हणजे युनियन सेट आहे. कोणाचा युनियन सेट आहे? पॉईंट पीचा, पॉईंट क्यूचा आणि पी आणि क्यूच्या मधल्या सर्व पॉईंट्सचा. जर हा सेगमेंट एक्स वाय असेल तर मग त्या सेगमेंट एक्स वायची डेफिनेशन अशी होईल, द युनियन सेट ऑफ, म्हणजे एकत्रित सेट कोणाचं? पॉईंट एक्स, सेगमेंट एक्स वायच्या बाबतीत बोलतो आहे मी. पॉईंट एक्स, पॉईंट वाय अँड ऑल द पॉईंट्स बिटवीन एक्स अँड वाय इज कॉल्ड सेगमेंट एक्स वाय. म्हणजे सेगमेंट ए बी जर मी घेतला तर ए पॉईंट, बी पॉईंट आणि ए आणि बीच्या मधले सर्व पॉईंट्स या सगळ्यांचा युनियन सेट म्हणजे एकत्रित सेट म्हणजे त्याला सेगमेंट ए बी. आता इथे ए अँड बी आर कॉल्ड, ही डेफिनेशन झाली सेगमेंट ए बीची पासून इथपर्यंत. आता मी पुढचा पॉईंट घेतो आहे, स्टार करतो याला. ए ह्या नोट्स आहेत. ए अँड बी आर कॉल्ड एंड पॉईंट्स ऑफ सेग ए बी. हा ही पहिली नोट आहे. आणि दुसरी नोट आहे की सेग ए बी इक्वल टू सेग बी ए. म्हणजे याला तुम्ही सेग ए बी वाचू शकता किंवा सेग बी ए वाचू शकता. सेग ए बी आणि सेग बी ए हा एकच सेगमेंट असतो. आता मी ए लेंथ ऑफ द सेगमेंट, ही आपली पहिली सम, याला आपण हेडिंग देऊ इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. आपण शब्द म्हणताना डेफिनेशन म्हणतो पण त्याचं स्पेलिंग डेफिनिशन असतं, एवढं लक्षात ठेवायचं, स्पेलिंग चुकवायचे नाही. त्याच्यातली ही पहिली डेफिनेशन होती आपली लाईन सेगमेंट. आता सेकंड डेफिनेशन आहे आपली लेंथ ऑफ द सेगमेंट. म्हणजे सेगमेंटची लेंथ. आता पहिले लाईन सेगमेंटची डेफिनेशन आपण बघितली, आता घेऊ आपण लेंथ ऑफ द सेगमेंट. आता बघा, या सेगमेंट ए बीची जर मला लेंथ काढायची असेल तर मला सेगमेंटची लेंथ काढणे म्हणजे त्याच्या दोन एंड पॉईंट्समधलं डिस्टन्स मोजणे. पुन्हा एकदा रिपीट करतो, या सेगमेंट ए बीची लेंथ काढा म्हटलं मी तुम्हाला, तर तुम्ही एपासून म्हणजे एका एंड पॉईंटपासून बीपर्यंत म्हणजे दुसऱ्या एंड पॉईंटपर्यंत यांचं डिस्टन्स मोजत असतो आपण. सेगमेंट ए बीची लेंथ मोजायची असेल तर मला त्याच्या एंड पॉईंट्समधलं काय मोजायचं असते? डिस्टन्स. मग लेंथ ऑफ द सेगमेंट म्हणजे काय? तर पुन्हा लेंथ ऑफ द सेगमेंटसाठी मी इथे डेफिनेशन लिहितो पहिले लेंथ ऑफ द सेगमेंटची. द डिस्टन्स बिटवीन end points of the segment is called its length. खूप सोपं आहे की सेगमेंटच्या एंड पॉईंट्समधलं डिस्टन्स म्हणजे असते त्या सेगमेंटची लेंथ. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी, हे एल ऑफ ए बीचा अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. तर लेंथ ऑफ सेगमेंट ए बीला आपण मागच्या वर्षीपर्यंत 8वीपर्यंत लेंथ ऑफ सेगमेंट ए बी जे आहे त्याला आपण एल ऑफ
ए बी असं लिहित होतो. यावर्षी लेंथ ऑफ सेगमेंट ए बीला आपण नुसतं ए बीसुद्धा म्हणणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला ए बी जेव्हा म्हणेल तर ए बीचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. ए बीचा अर्थ होईल लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. तर लेंथ ऑफ सेगमेंट ए बी म्हणजेच ए बी म्हणजे डिस्टन्स. हा सेगमेंट ए बी आहे तुमचा, याचे एंड पॉईंट्स ए आणि बी आहेत. तर लेंथ ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन इट्स एंड पॉईंट्स, म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. म्हणजे एखाद्या सेगमेंटची लेंथ म्हणजे त्याच्या दोन एंड पॉईंट्समधलं डिस्टन्स. आता मी थर्ड डेफिनेशनकडे येतो आहे. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आपल्या मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा दोन फिगर एकमेकांशी परफेक्ट मॅच होतात म्हणजे तंतोतंत जुळतात तेव्हा त्यांना कॉन्ग्रुएंट फिगर्स असं म्हटलं जातं. मग कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कोणाला म्हणायचं? दोन सेगमेंट्स जेव्हा एकमेकांशी परफेक्ट मॅच होतील तेव्हा त्यांना म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. तर दोन सेगमेंट परफेक्ट मॅच केव्हा होतील? ही साधी गोष्ट आहे. दोन सेगमेंट्स परफेक्ट मॅच व्हायला त्याची लेंथ ही इक्वल असली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे इथे मी फिगर काढतो आहे. आता इथे मी घेतो आहे एक सेगमेंट घेतो आहे मी. 4 सेंटीमीटर लेंथ घेतो त्याची आणि दुसरा सेगमेंट घेतो त्याच्या खाली, त्याची पण लेंथ घेतो आहे 4 सेंटीमीटरच. आता हे जे दोन सेगमेंट्स आहे, हा समजा सेगमेंट ए बी आहे आणि हा समजा सेगमेंट सी डी आहे आणि यांच्यावर मी अशी आयडेंटिकल मार्क्स करतो. आता आयडेंटिकल मार्क्सचा अर्थ होतो या दोन्हींच्या लेंथ्स ज्या आहेत त्या इक्वल आहेत. लेंथ कॉन्ग्रुएंट नसतात. लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कोणाला म्हणायचं? जे एकमेकांशी परफेक्ट मॅच होतील. परफेक्ट मॅच केव्हा होतील? जेव्हा त्यांच्या लेंथ्स इक्वल असतील. तर टू सेगमेंट्स are said to be congruent if they have equal length. अर्थ लक्षात घ्या. ही डेफिनेशन आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट्सची. काय सांगते आपल्याला? दोन सेगमेंट्स आर सेट टू बी कॉन्ग्रुएंट म्हणजे दोन सेगमेंट्सना आपण कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो म्हणू किंवा इफ जर दे हॅव इक्वल लेन्स, त्यांच्या लेन्स कशा असतील? इक्वल असतील. मग इथे इन फिगर बघा लेंथ ऑफ सेगमेंट. आता लेंथ ऑफ सेगमेंट ए बीला मी नुसतं ए बी पण लिहू शकतो. तर मी इथे घेतो आहे, इथे मी लेंथच, हे तुम्हाला समजायला सोपं पडेल म्हणून मी वापरतो आहे. इन फिगर या दोन सेगमेंटच्या वर मी आयडेंटिकल मार्क्स केले आहे. आयडेंटिकल मार्क्स म्हणजे सारख्या खुणा. या सारख्या खुणांचा अर्थ होतो की यांची लेंथ जी आहे ती इक्वल आहे. तर इन फिगर लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. म्हणजे ए बी सेगमेंटची लेंथ आणि सी डी सेगमेंटची लेंथ इक्वल आहेत. मग देअरफॉर बाय डेफिनेशन seg AB is congruent to seg CD. म्हणजे आपली डेफिनेशन होती की दोन सेगमेंट्सना आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो जर त्यांच्या लेंथ्स इक्वल असतील तर. ती इथे फिगरमध्ये ए बी सेगमेंटची लेंथ आणि सी डी सेगमेंटची लेंथ इक्वल आहेत म्हणून डेफिनेशननुसार हे दोन सेगमेंट झाले कॉन्ग्रुएंट. लक्षात घ्या, लेंथ्स कॉन्ग्रुएंट नसतात. लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे कॉन्ग्रुएंट फिगर्स असतात, लेंथ नाही. हे सेगमेंट फिगर आहेत. लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट. आता याच्या कॉन्व्हर्सली रिमेंबर, याला मी रिमेंबर म्हणतो. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, कॉन्व्हर्सली
कॉन्व्हर्सली म्हणजे या उलट. याच्या उलटं स्टेटमेंट घेतो मी की कॉन्व्हर्सली इफ. हे लक्षात घ्या, दोन सेगमेंटच्या लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. मग याच्या उलटं इफ म्हणजे जर सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग सी डी, देन उलटं काय होईल? सरळ स्टेटमेंट काय, जर लेंथ इक्वल असतील तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील. आणि मग त्याचा उलटा अर्थ काय होईल? जर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या लेंथ्स काय असल्या पाहिजे? इक्वल असल्या पाहिजे. म्हणजे हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट उलटं स्टेटमेंट असं होईल की जर सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी मी तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिले तर याचा अर्थ लक्षात घ्या, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. जे दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल तर ते कॉन्ग्रुएंट असतात आणि ते कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या लेंथ इक्वल असतात. ही थर्ड डेफिनेशन झाली. मी आता येतो प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. ह्या इम्पॉर्टंट असतात. कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीजकडे येतो मी. खूप सोप्या प्रॉपर्टीज आहेत. 3 प्रॉपर्टीज असतात कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या. पहिली प्रॉपर्टी अशी असते, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे रिफ्लेक्झिव्हिटी. बघा हा शब्द, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्सच्या प्रॉपर्टीज आपण शिकतो आहे. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्झिव्हिटी. ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते की एव्हरी सेगमेंट म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इट सेल्फ. तर ही पहिली प्रॉपर्टी सांगते आपल्याला की एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इट सेल्फ. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. फॉर एक्झाम्पल, सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी. म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी, सेग पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेग पी क्यू, सेग एक्स वाय इज कॉन्ग्रुएंट टू सेग एक्स वाय, एक्सेट्रा. आता सेकंड प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सिमेट्री. If seg AB is congruent to seg CD, then seg CD is congruent to seg AB. ही सिमेट्री प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला सांगते की जर एक सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट हा पहिल्याला कॉन्ग्रुएंट असतो. इफ वन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, देन सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला म्हटलं जातं सिमेट्री प्रॉपर्टी. आता मी थर्ड प्रॉपर्टीकडे येतो. या प्रॉपर्टीचं नाव आहे ट्रान्झिटिव्हिटी. ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते की इफ सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग सी डी and seg CD is congruent to seg EF, then seg AB is congruent to seg EF. जे ह्या थर्ड प्रॉपर्टीचं नाव आहे ट्रान्झिटिव्हिटी. ही आपल्याला सांगते की जर एक सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा सेगमेंट तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असतो. इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड, देन फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट. पुन्हा एकदा रिपीट, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, जर एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल, सेकंड इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड, दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल,
तर पहिला आणि तिसरा हे फर्स्ट अँड थर्ड हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे एक गोष्ट मी तुमच्या पुन्हा लक्षात आणून देतो. हे तर सरळ सरळ आहेच, एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट, दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट, तर मग पहिला तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट. पुन्हा एक गोष्ट मी तुमच्या या ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीमध्ये लक्षात आणून देतो. इथे पहा सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी डीला कॉन्ग्रुएंट आहे, फर्स्ट स्टेटमेंट आपलं. आणि सेकंड स्टेटमेंट पहा, इथे सेगमेंट ई एफ हा सेगमेंट सी डीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे इथे सेगमेंट ए बी आणि सेगमेंट ई एफ हे दोन सेगमेंट्स एकाच सेगमेंटला कॉन्ग्रुएंट आहेत सी डीला. तर ही प्रॉपर्टी आपल्याला असे सांगते की जर दोन सेगमेंट्स हे एकाच सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असतील तर ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. मी पुन्हा रिपीट करतो, सेग ए बी सेग सी डीला कॉन्ग्रुएंट आहे आणि सेग ई एफसुद्धा सेग सी डीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ए बी आणि ई एफ असे दोन सेगमेंट्स हे एकाच सेगमेंटला म्हणजे सी डीला कॉन्ग्रुएंट आहे. मग ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते की जर दोन सेगमेंट एकालाच कॉन्ग्रुएंट असतील, जर इफ टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट टू द सेम सेगमेंट, if two segments are congruent to the same segment, then they are congruent to each other. म्हणजे एक दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला तिसऱ्याशी, हे तर आहेच. पुन्हा एक बारीक गोष्ट इथे हे पण आहे की दोन सेगमेंट जसे इथे ए बी आणि ई एफ हे दोन सेगमेंट एकाच सी डी सेगमेंटला कॉन्ग्रुएंट आहेत. ए बी सी डीला कॉन्ग्रुएंट आहे, ई एफ पण सी डीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला अशी सांगते की इफ टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट टू द सेम सेगमेंट, देन दे आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. तर ह्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता मी याच्या नेक्स्ट डेफिनेशनकडे येतो. 3 डेफिनेशन्स आपण घेतलेले आहे, 1, 2 आणि 3. आता मी येतो पुढच्या आपल्या डेफिनेशनकडे की कंपॅरिज मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट. ही 4th डेफिनेशन आहे. मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट. आता सेगमेंटचा मिड पॉईंट तुम्हाला काय असतं हे माहिती आहे. जो सेगमेंटचे दोन सारखे भाग करतो तो सेगमेंटचा मिड पॉईंट असतो. आता सेगमेंटचा मिड पॉईंट असेल तो सेगमेंटवर असावा लागेल. म्हणजे एखादा पॉईंट सेगमेंटचा मिड पॉईंट केव्हा असेल, जर तो सेगमेंटवर असेल आणि सेगमेंटचे दोन सारखे भाग करत असेल. मी इथे 4 सेंटीमीटरचा एक सेगमेंट घेतो आणि इथे 2 सेंटीमीटरवरती मी इथे पॉईंट मार्क करतो. आता पहा, याला मी नाव देतो ए आहे, हा एंड पॉईंट बी आहे. म्हणजे हा सेगमेंट ए बी झाला आणि हा जो पॉईंट आहे जो सेगमेंट ए बीवर आहे आणि हा सेगमेंट ए बीचे असे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट करतो, म्हणजे इक्वल पार्ट करतो. तर हा जो पॉईंट आहे याला मी नाव देतो एम. आता पहा, एममुळे सेगमेंट ए बीचे दोन इक्वल पार्ट्स झाले. तर जो पॉईंट सेगमेंटला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड करेल तो सेगमेंटचा मिड पॉईंट असेल. आता या एमला तुम्ही सेगमेंटचा ए बीचा मिड पॉईंट एम सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट असायला दोन कंडिशन असतील. एक तर हा एम जो आहे हा इथे बाहेर असून चालेल का? एमला जर मी इथे बाहेर घेतलं तर चालेल का? नाही. हा मिड पॉईंट जो आहे तो सेगमेंटवर असला पाहिजे आणि त्यांनी सेगमेंटचे दोन सारखे भाग केले पाहिजे. इथे बघा, एखादा हा सेगमेंट ए बी आहे आणि हा एम पॉईंट असेल जो या सेगमेंट ए बीच्या बाहेर आहे. तर हा एम पॉईंट याचा मिड पॉईंट असू शकणार नाही. मिड पॉईंट असायला तो सेगमेंट ए बीवरच असावा लागेल. एक दुसरं, हा पॉईंट आता पुन्हा मी सेगमेंट घेतो दुसरा ए बी आणि हा एम पॉईंट इकडे घेतो. आता हा एम पॉईंट सेगमेंट ए बीवर आहे पण याने सेगमेंट ए बीचे दोन इक्वल पार्ट केलेले नाहीत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की एखादा पॉईंट सेगमेंटचा मिड पॉईंट केव्हा असतो, जेव्हा तो कशावर असेल, सेगमेंटवर असेल, सेगमेंटवर असला पाहिजे आणि त्यांनी त्या सेगमेंटचे असे दोन इक्वल पार्ट्स केले पाहिजे. म्हणजे सेगमेंटला दोन कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये डिवाईड केलं पाहिजे. आता मी मिड पॉईंट ऑफ सेगमेंट जर मला डिफाईन करायला आलं तर मी काय करेल, एक सेगमेंट घेईल पहिले, त्याचं मिड पॉईंट घेईल आणि मग त्याची डेफिनेशन लिहील. तर मी आता मिड पॉईंट ऑफ सेगमेंटची डेफिनेशन घ्यायला हा एक सेगमेंट ए बी घेतला आहे, त्याचं मिड पॉईंट घेतला आहे एम, आणि आता डेफिनेशन घेतो की इफ म्हणजे जर. आता मला हे म्हणायचं आहे की एम पॉईंट कोणावर असला पाहिजे, सेगमेंट ए बीवर. तर एम हा सेगमेंट ए बीवर आहे हे दाखवायसाठी आपण बिटवीननेस वापरू. तर मी म्हणेल इफ एम इज बिटवीन ए अँड बी. आता इफ एम एस बिटवीन ए अँड बीचा अर्थ होतो जर
एम पॉईंट हा ए आणि बीच्या मध्ये असेल, म्हणजेच एम पॉईंट हा सेगमेंट ए बीवर असेल. इथे एम इज बिटवीन ए अँड बीचा अर्थ घ्यायचा आहे की इफ म्हणजे जर एम इज बिटवीन ए अँड बी म्हणजे एम पॉईंट हा सेगमेंट ए बीवर असेल अँड आणि हा एम सेगमेंट ए बीवर असला पाहिजे, म्हणजे एम इज बिटवीन ए अँड बी या एमनी आणि या एमनी या सेगमेंट ए बीचे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट केले पाहिजे. म्हणजे आता पाय एमनी या सेगमेंट ए बीचे दोन पार्ट केले, एक केला ए एम सेगमेंट आणि एक केला एम बी सेगमेंट. तर हे दोन सेगमेंटमध्ये एमनी ए बीला दोन सेगमेंटमध्ये डिवाईड केलं, तर ते दोन सेगमेंट्स ते दोन पार्ट कसे असले पाहिजे, कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. तर इफ एम इज बिटवीन ए अँड बी म्हणजे जर एम पॉईंट हा सेगमेंट ए बीवर, एम इज बिटवीन ए अँड बीचा अर्थ पुन्हा पुन्हा सांगतो आहे, लक्षात घ्या. एम इज बिटवीन ए अँड बीचा अर्थ होतो जर एम पॉईंट हा सेगमेंट ए बीवर असेल अँड सेग हा एम जो आहे हा सेगमेंट ए बीला दोन कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये डिवाईड करत असेल, म्हणजे सेग ए एम इज कॉन्ग्रुएंट टू सेग एम बी. म्हणजे सेग ए एम आणि सेग एम बी असे हे जे दोन पार्ट झाले एममुळे ए बीचे, ते काय असतील, कॉन्ग्रुएंट. देन एम इज कॉल्ड अ मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. म्हणजे एकत्रित पहा, मी तुम्हाला सांगतो आता की हा एम जो आहे हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट केव्हा असेल की इफ म्हणजे जर एम इज बिटवीन ए अँड बी म्हणजे एम ए आणि बीच्या मध्ये असेल आणि एममुळे ए बीचे जे दोन पार्ट झाले ए एम आणि सेगमेंट एम बी हे काय असतील, दोन पार्ट कॉन्ग्रुएंट असतील, तर एमला तुम्ही या सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट म्हणाल. आता इथे एक नोट तुम्ही पक्की लक्षात घ्या, ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे की नोट अशी आहे की एव्हरी सेगमेंट has one and only one midpoint. प्रत्येक सेगमेंटला फक्त एक आणि एकच मिडपॉईंट असतो. तर हे डेफिनेशन झाली तुमची फोर्थ, ही झाली मिडपॉईंट ऑफ द सेगमेंटची डेफिनेशन. आणि आता फिफ्थ घेतो आहे मी तुम्हाला कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. सेगमेंट्सचं कंपॅरिझन कसं करायचं, म्हणजे सेगमेंट्स लहान मोठे कसे ठरवायचे सेगमेंट्स लहान मोठे त्यांच्या लेन्थवरून. ज्या सेगमेंटची लेंथ जास्त तो सेगमेंट मोठा, ज्या सेगमेंटची लेंथ कमी तो सेगमेंट लहान. म्हणजे आपण सेगमेंट कंपेअर करतो त्यांच्या लेन्थवरून. इथे मी आता एक सेगमेंट घेतो, ते फिगर घेतो मी. हा सेगमेंट ए बी आहे आणि हा सेगमेंट सी डी आहे. समजा ए बी सेगमेंटची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. वी कंपेअर म्हणजे आपण कंपेअर करू कोणाला, सेगमेंट्सना, बाय कंपेअरिंग देअर लेन्थ्स. आपण सेगमेंट्सना कंपेअर करू त्यांच्या लेन्स कंपेअर करून. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. देअरफॉर इथे पहा फिगरमध्ये सेगमेंट ए बीची लेंथ ही सेगमेंट सी डीच्या लेंथपेक्षा कमी आहे. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. सेगमेंट ए बीची लेंथ सेगमेंट सी डीच्या लेंथपेक्षा कमी आहे. 4 सेंटीमीटरचा आहे, 5 सेंटीमीटरचा आहे. मग देअरफॉर याचा अर्थ झाला मग सेग ए बी इज लेस दॅन सेग सी डी. म्हणजे आपण सेगमेंट कंपेअर करतो त्यांच्या लेन्थवरून. उदाहरणार्थ ए बी सेगमेंटची लेंथ ही सी डी सेगमेंटच्या लेंथपेक्षा कमी आहे. याचा अर्थ सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी डीपेक्षा लहान आहे, म्हणजे स्मॉलर आहे. दॅट इज सेगमेंट ए बी इज स्मॉलर. सेगमेंट स्मॉलर लार्जर असतात. लेंथ ह्या लेस
आणि लार्जर असतील, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. मग ए बीची लेंथ ही सी डीच्या लेंथपेक्षा लेस आहे, म्हणून सेगमेंट ए बी हा स्मॉलर आहे कोणापेक्षा, सेगमेंट सी डीपेक्षा. म्हणजे दोन सेगमेंट कम्पेअर करायला आपण त्यांच्या लेन्स कम्पेअर करत असतो.